देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. म्हणून पृथ्वी उलथीपालथी झाली, पर्वत कोसळून सागरतळी बुडाले, सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्यांच्या उचंबळण्याने पर्वत हलले, तरी आम्ही भिणार नाही. जिचे प्रवाह देवाच्या नगरीला, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करतात, अशी एक नदी आहे. त्या नगरीच्या ठाई देव आहे. ती ढळावयाची नाही. प्रभात होताच देव तिला सहाय्य करेल. राष्ट्रे खवळली, राज्ये डळमळली, त्याने गर्जना केली, तो पृथ्वी विरघळून गेली. सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. या परमेश्वराची कृत्ये पहा. त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे. तो दिगंतापर्यंत लढाया बंद करतो. तो धनुष्य मोडतो, भाला तोडून टाकतो, रथ अग्नीत जाळून टाकतो. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल. सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सर्व टीचर्सचं मनपूर्वक अभिनंदन. आजच्या उपासनेमध्ये आपण टीचर्स डे साजरा करतोय. चला ही उपासना प्रभूच्या हाती देऊया, प्रार्थना करूया. परमदयाळू परमेश्वरा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. तुला सर्व मान महिमा गौरव देतो आणि तुझ्या सानिध्यामध्ये नम्र होऊन येतो. प्रभू, आम्ही तुझं नाव उंचावण्यासाठी आज एकत्र आलेलो आहोत. आम्हा कोणा एका व्यक्तीचा गौरव करायचा नाही. आम्हाला तू जो आमचा तारणारा, तू जो आमचा उद्धारक, तू जो आमचा आश्रयदुर्ग, त्यात तुझा महिमा वर्णवायचा आहे. तुझी स्तुती करायची आहे, तुझी आराधना करायची आहे. प्रभू, आमचं सहाय्य कर. आम्ही हा वेळ आमचे सर्व जगिक व्याप विसरावेत, आमचं लक्ष तुझ्याकडे केंद्रित करावं, म्हणून तू आमचं सहाय्य कर. परमदयाळू परमेश्वरा, आजची सर्व उपासना तू चालव. तू आमचं मार्गदर्शन कर आणि तुझ्या सानिध्याचा अनुभव आम्हाला येऊ दे. जे ही उपासना अटेंड करतायत त्यांना तुझा आशीर्वाद दे. ज्यांनी या उपासनेमध्ये भाग घेतलेला आहे त्यांना तुझा आशीर्वाद दे. आणि आम्ही सर्वांनी मिळून तुझी स्तुती स्तोत्र गावीत, तुझं नाव उंचवावं, म्हणून तू आमचं सहाय्य कर. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, आज टीचर्स डे साजरा करतोय असं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं. आणि आज स्तुतिगीतांमध्ये आपलं पुढारीपण करतायत पंडित रमाबाई मुक्ती मिशन केडगाव येथील शारदा सदन प्रायमरी स्कूलच्या शिक्षिका आपल्यासाठी एक विशेष गीत गात आहेत. आज मी सुरुवातीलाच एक स्तोत्र वाचलं, स्तोत्र 46. ते स्तोत्र आता सुरामध्ये आपण ऐकूया या टीचर्स सोबत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती करते, त्याच्या नावाला धन्यवाद देते, कारण पुन्हा एकदा अनुग्रह प्रेयर ग्रुपमध्ये टीचर्स डे निमित्त प्रार्थना करण्याची आणि प्रभूची स्तुती करण्याची संधी त्याने आम्हाला दिलेली आहे. आणि विशेष प्रकारे बाळासाहेबांचे देखील मनापासून उपकार मानते, कारण त्यांनी आम्हाला ही संधी दिली. पंडित रमाबाई मुक्ती मिशन संचलित शारदा सदन प्राथमिक शाळेच्या शिक्षिका आपल्यासमोर एक गीत सादर करीत आहे. आपल्याला वाटत असेल, परंतु हे गीत अनोखं आहे, कारण पंडित रमाबाई मुक्ती मिशन चर्चमध्ये पंडित रमाबाईंनी काही स्तोत्र सुरावर म्हणायला शिकवलेली होती आणि त्यापैकीच एक स्तोत्र
आम्ही यावेळी आपणासमोर सादर करीत आहोत स्तोत्र 46 सादर करीत आहेत शारदा सदन प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षिका. देव आमचा आश्रय सामर्थ्य आहे संकटात तो घरोघरी सहाय्यास सापडतो. गाजरी भूमीची उलटा पालट झाली आणि जरी डोंगर समुद्राच्या हृदयामध्ये साठले गेले दर्या मी विना नाही साठले गेले दर्या मी विना नाही सैन्याची जय जय गजरी गजरी आणि कवळली सैन्याच्या उचंबळाने पर्वत कापले तरी आम्ही भिणार नाही तरी आम्ही भिणार नाही आहे तिचे परापराच्या निवासाचे पवित्र सारी देवाची तरी ती आनंदे मध्ये आवे ती डळला नाही देवीचे सहाय करी आणवे मोठ्या माणेसरी राष्ट्रे डळमळली राजे गडबडली त्याने आकाश उजाडला पृथ्वी विरघळली सैन्याचा यहोवा आम्हा संगती आहे याकोबाचा देव आमचा आश्रय आहे तुम्ही यहोवाची कामे पहा पृथ्वी त्याने कशा कशा ओसाड्या केल्या पृथ्वीच्या सीमेपर्यंत लढाया शांत करीतो धनुष्य ओढतो आणि भाला तोडतो वार झाला की मी सेवारे नरकामध्ये उचावला जाई पृथ्वीतनी उचावला जाई सैन्याचा यहोवा आम्हा संगती आहे याकोबाचा देव आमचा आश्रय आहे याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. काय प्रियजन हो, हे एक स्तोत्र गीतामध्ये गायलं गेलं. तुम्हाला आवडलं ना? किती सोपं आहे ना? आपल्याला अशा रीतीने स्तोत्र शिकता येतील जर आपण सुरामध्ये गायलीत तर. चला आपण नेहमी असा प्रयत्न करूया. शारदा सदनच्या सर्व शिक्षिका आणि मुख्याध्यापिका मिसेस मालविका आखाडे यांचे मनपूर्वक आभार. आणि तुम्हाला विनंती आहे, अशीच नवीन नवीन स्तोत्र सुरामध्ये गाऊन प्रभूचा गौरव करा आणि आम्हाला ही गाणी शिकू द्या. यावेळेस आपण आणखीन एक गीत ऐकणार आहोत जे हिब्रू भाषेत आहे. मिरजमध्ये नुकताच हिब्रू भाषेचा सर्टिफिकेशन कोर्स झाला आणि तेथे जी मंडळी हिब्रू शिकली
ते एक गीत हिब्रूमध्ये गात आहेत. आपल्या सर्वांच्या परिचयाचं असं देवाचं वचन आपण आता हिब्रूमध्ये ऐकूया गीतामध्ये. सादर करणार आहोत. त्या गीताचे बोल योहान 3:16 या वचनावर आधारित आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकोतरे पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. बंधू सतीश साळवे आणि सर्व ग्रुप, तुमचे मनपूर्वक आभार. हे सुंदर गीत तुम्ही सादर केलं. आपण प्रार्थना करूयात. पवित्र 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 सैन्याच्या यहोवा परमेश्वरा, मान महिमा गौरव सदैव तुला असो. आमच्या प्रेमळ पित्या, तुझ्या कृपेने आज पुन्हा एकदा आम्हा सर्वांना एक नवीन आशीर्वादित दिवस लाभलेला आहे. याबद्दल आम्ही सर्वजण मिळून तुला धन्यवाद देतो, तुझं गौरव करतो. हे आमच्या दयाघणा, या प्रातःकाळी भीत कापत आम्ही सर्वजण तुझ्या दयासनाकडे येतो. आमच्या पातकांची आम्ही क्षमा मागतो. तुझ्या कृपेनं, तुझ्या दयेनं प्रभू, तू आम्हाला क्षमा करावीस अशी कळकळीनं विनंती करते. यासाठी की आमची उपासना, आमची भक्ती बाप्पा तुला मान्य व्हावी आणि तुझ्या पवित्र समक्षतेचा अनुभव आम्हा प्रत्येकाला यावा. यासाठी आम्हावर दया कर, करुणा कर परमेश्वरा. हे प्रभू, खरोखर तू किती चांगला आहेस याचा अनुभव तू आम्हाला नित्य येऊ देतोस. परमेश्वरा, अद्भुत रीतीनं प्रभू तू आम्हाला एकत्र जोडलेला आहे. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आहोत परमेश्वरा. देहदृष्ट्या आम्ही एकमेकांपासून लांब आहोत परमेश्वरा. तरी देखील प्रभू, तुझ्या कृपेनं, तुझ्या विश्वासात आत्मिकरित्या आम्ही एकमेकांशी जोडलेले आहोत. हे खरोखर आमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे.
पण आम्हा पामरांना तू ते समजून सांगतोस आणि हर्षभरीत करतोस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. या ऑनलाईन सेवा तू आम्हाला देऊन आमच्यावर अनंत उपकार केलेले आहे प्रभू परमेश्वरा. या भक्तीद्वारे प्रभू आम्हाला एकत्र येता येतं प्रभू परमेश्वरा. वचनांची देवाणघेवाण करता येते, आध्यात्मिक वाटचालीमध्ये एकमेकांना सोबत करता येते. प्रभू तुझ्या या प्रीतीबद्दल, कृपेबद्दल आम्ही सर्वजण मिळून तुला वंदन करतो आणि तुला धन्यवाद देतो. प्रिय प्रभू परमेश्वरा, आजचा आनंदाचा दिवस तू आम्हाला दिलेला आहे. तुझ्या कृपेने आम्ही शिक्षक दिन साजरा करत आहोत. हा दिवस साजरा करत असताना प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझे स्मरण करतो, कारण तुझे स्वर्गीय ज्ञान, मौल्यवान ज्ञान घेऊन प्रभू परमेश्वरा तुझ्या सेवकांना प्रभू परमेश्वरा तू आमच्याकडे पाठवलेले आहेस, पाठवत आहेस आणि येथून पुढे देखील पाठवशील. प्रभू अनेक अडचणींचा सामना करत प्रभू, अनेक प्रकारचा त्याग करत प्रभू, तळागाळापर्यंत तुझे सेवक पप्पा तुझं वचन घेऊन जात आहे. प्रभू त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रामुख्यानं प्रभू परमेश्वरा आमचे सन्माननीय रेव्हरंड सर प्रभू परमेश्वरा, गायकवाड सर प्रभू परमेश्वरा, त्यांना सहाय्य करणारे त्यांचे बंधू आहेत, त्यांच्या बहिणी आहेत प्रभू परमेश्वरा, त्यांचं कुटुंब आहे प्रभू. तसेच प्रभू परमेश्वरा या फॅमिलीमध्ये प्रभू परमेश्वरा अनेक सेवक ठेवलेले आहेत, पाळक वर्ग आहेत प्रभू परमेश्वरा. एकत्रितरित्या प्रभू परमेश्वरा ते आमची जडणघडण करत आहे. प्रभू आम्हाला तुझ्या मार्गामध्ये चालवत आहे. वचनाच्या द्वारे प्रभू परमेश्वरा ते आम्हाला बोध करत आहे. प्रभू परमेश्वरा यासाठी की आम्ही तुझ्या पुत्राच्या प्रतिमेमध्ये परावर्तित व्हावं, यासाठी बाप्पा अश्रू ढाळीत प्रभू परमेश्वरा ते आम्हाला चालवत आहे. त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू या शिक्षकांचा, या सेवकांचा प्रभू तू सदैव स्मरण ठेव. प्रभू परमेश्वरा त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी सदैव असू देत. त्यांची सेवा तू बहुगुणित फलद्रूप कर आणि त्याद्वारे तू गौरवीला जा, अशी तुला मी विनंती करते आहे. तुझी शांती, तुझा आनंद, तुझं आरोग्य प्रभू परमेश्वरा प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये नांदू देत. प्रभू परमेश्वरा प्रभू आज विशेष प्रकारे आमच्या देशासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. सुंदर देशामध्ये तू आम्हाला जन्माला घातलेला आहे. आमच्या देशामध्ये प्रभू परमेश्वरा आम्ही विनंती करतो, मागणी करतो, तुझी चिरकाल टिकणारी, चिरंतर टिकणारी शांती प्रभू परमेश्वरा, तुझा स्वर्गीय आनंद सदैव नांदू देत. प्रभू परमेश्वरा आलेले सर्व संकट प्रभू परमेश्वरा तसे तू निवारण कर. प्रभू परमेश्वरा त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे, तू उंचावला जाऊ देत. प्रभू आमची काळजी घेण्यासाठी जे अधिकारी वर्ग तू नेमलेले आहेस प्रभू, त्यांच्यासाठी देखील आम्ही विनंती करतो, त्यांना देखील तुझ्या स्वर्गीय ज्ञानानं भर. प्रभू तुझा दिव्य मार्गदर्शनाचा पुरवठा त्यांना कर, यासाठी की त्यांना सोपविलेल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य प्रभू परमेश्वरा पूर्ण करत असताना त्यांच्याद्वारे तुझ्या योजना पूर्ण व्हाव्यात आणि तुझं गौरव व्हावं. प्रभू संपूर्ण जगासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. शेवटच्या काळाची चिन्ह आम्हाला दिसत आहे. तुझं येणं दाराशी येऊन ठेपलेलं आहे. प्रभू परमेश्वरा आजूबाजूला आम्ही पाहत आहोत की प्रचंड हिंसा आहे, अन्याय आहे, अत्याचार, पिळवणूक आणि नैसर्गिक आपत्ती आहेत. प्रभू परमेश्वरा मानवजात घाबरून गेलेली आहे. हे पाहत असताना आमचं अंतःकरण विदीर्ण होत आहे, खिन्न होत आहे, दुःखी होत आहे, भयकंपित होत आहे. प्रभू परमेश्वरा केवळ तूच आमचा आश्रय आहेस, तूच निवासाचा खडक आहे. प्रभू परमेश्वरा आम्ही तुला विनंती करतो आहोत की या काळामध्ये तुझं धैर्य, तुझं सामर्थ्य आम्हाला दे. प्रभू परमेश्वरा यासाठी की हरवलेल्या जगामध्ये जाऊन प्रभू तुझ्या धैर्यानं प्रभू परमेश्वरा तुझं वचन आम्हाला सांगता यावं. प्रभू परमेश्वरा अनेकांना प्रभू परमेश्वरा सार्वकालिक जीवनामध्ये आणण्यासाठी प्रभू आम्हाला उपयोगी पडणारं पात्र बनव, अशी तुला विनंती करत आहे. पुन्हा एकदा प्रभू परमेश्वरा तुझं एवढंच मागते आहे की आम्हा विश्वासणाऱ्यांना शेवटपर्यंत बाप्पा तुझ्या विश्वासात टिकून राहता यावं, यासाठी तुझी कृपा पुरव. प्रभू परमेश्वरा तुझ्या प्रीतीमध्ये प्रभू परमेश्वरा तुझ्या विश्वासामध्ये दृढपणे वाटचाल करता यावी, यासाठी सदैव आमच्यावर तुझा अनुग्रह असू देत. आणि ज्यावेळेस तू गौरव येशील त्यावेळेस तू आमची आठवण कर प्रभू, आणि तुझ्या स्वर्गीय राज्यामध्ये आम्हा प्रत्येकाला घेऊन जा, अशी कळकळीनं विनंती करते. या सर्व मागण्या आणि विनंत्या आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच नावानं मागते, म्हणून तू ऐक पित्या. आमेन. आता वेळ झाली आहे देवाचं वचन वाचण्याची. आणि आज आपल्यासाठी देवाचं वचन वाचतायत पुण्याहून
रेव्हरंड डॉक्टर प्रशांत बनसोडे. आजच्या मननासाठीचा शास्त्रभाग योहान शुभवर्तमान याचा 20वा अध्याय 11 ते 18 या वचनांपर्यंत. इकडे मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओनवून कबरेत पाहिले आणि तेथे येशूचे शरीर ठेवले होते. तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 देवदूत, एक उशाजवळ व एक पायथ्याजवळ बसलेले तिला दिसले. ते तिला म्हणाले, बाई, का रडतेस? ती त्यांना म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेवले आहे हे मला ठाऊक नाही. म्हणून असे बोलून ती पाठमोरीत फिरली. तोच तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, बाई, का रडतेस? कोणाचा शोध घेतेस? तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा, तू त्याला येथून नेले असेल तर त्याला कोठे ठेवले हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. येशूने तिला म्हटले, मरिये. ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रब्बुनी, म्हणजे गुरुजी. येशूने तिला म्हटले, मला बिलगू नकोस, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो. मरिया मग्दालिया गेली व आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळविले. प्रभू या वचनांवर आशीर्वाद देव. बंधू प्रशांत, प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारीपण केलं, तुमचे मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. उपासना संगीतामधून हे सर्वांच्या परिचयाचं गीत आपण गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. माऊली
थँक्यू सो मच. आपण आपलं दान प्रभूच्या हातामध्ये सोपूया. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये दाखवलास. तुझे अनेक आशीर्वाद प्रभू तू आम्हाला दिले आहेत, त्याबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभू तू आम्हाला जे काही दिलं आहे त्यामधून अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या सेवेसाठी तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे दान आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग सुवार्थ प्रसारासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिप आणि हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तुझा महान आशीर्वाद आणण्यासाठी या दानाचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. आम्ही तुला विनंती करतो की तुझ्या वचनाचा उलगडा तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला कर. जे वचन आज आमच्याकडे येणार आहे त्याचा स्वीकार करण्यासाठी आम्हा सर्वांच्या अंतःकरणाची तू तयारी कर. आणि प्रभू, तू आम्हा सर्वांना तुझा मोठा आशीर्वाद तू दे. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो, तू आम्हाला चालव. चालणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणतो आहे, आमेन. शालोम. कसे आहात आपण सर्व? आपल्या अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या भक्तीमध्ये आपण आज शिक्षक दिन साजरा करत आहोत आणि त्यानिमित्तानं आज काही विशेष बंधूंना आणि बहिणींना मी विनंती केली की त्यांनी आजच्या या उपासनेमध्ये भाग घ्यावा. आपल्यासाठी बायबल रीडिंग ज्यांनी केलं आहे मराठीमध्ये, डॉक्टर प्रशांत बनसोड, जे UBSचे सिनियर फॅकल्टी आहेत, माझे UBSमध्ये BD करत असताना क्लासमेट होते. त्यांनी मराठीमध्ये भविष्यशास्त्राचं वाचन केलं आहे आणि इंग्रजीमध्ये प्रोफेसर स्मिता कुंदे, ज्या वाडिया कॉलेजमध्ये व्हाईस प्रिन्सिपल म्हणून कार्यरत होता, त्यांनी इंग्रजीमध्ये शास्त्र वाचन केलं आहे. यावेळेस आपण मध्यस्थीची प्रार्थना करण्यासाठी 2 व्यक्तींना विनंती केली होती आणि दोघींचं नाव स्वाती आहे. पास्टर स्वाती रॉजर्स, ज्या माझ्या स्टुडंट होत्या UBSमध्ये, त्यांनी BTH केलं, त्यानंतर MD केलं, परंतु त्या टीचरसुद्धा होत्या. डॉन बॉस्कोमध्ये त्या टीचरचं काम करत होत्या. आज त्या पूर्ण वेळ सेवेमध्ये आहेत आणि वचनाची सेवा करतात. आणि इंग्रजीमध्ये सिस्टर स्वाती डोंगरे, ज्या आयर्लंडला असतात आणि त्यासुद्धा टीचर आहेत, कॉलेजमध्ये त्या शिकवतात आणि त्यांनी इंग्रजीमध्ये आपल्यासाठी शास्त्र वाचन केलं आहे. शिक्षकांच्याद्वारे एक विशेष गीत मिसेस मालविका आखाडे, ज्या पंडित रामाबाई मुक्ती मिशन केडगाव या ठिकाणी प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत, त्यांनी आपल्या शिक्षकांच्याद्वारे एक अतिशय सुंदर गाणं आपल्यासाठी सादर केलं आहे. आणि प्रोफेसर सतीश साळवे, जे फार्मसी कॉलेजचे प्रिन्सिपल होते, रिटायर झाले, त्यांनी हिब्रू भाषेमध्ये एक गाणं आपल्याकडे पाठवलेलं आहे. तर अशा प्रकारे अतिशय भरगच्च असा आजच्या या उपासनेचा भक्तीचा कार्यक्रम आहे. आणि प्रभूचा संदेश आपल्याकडे आणण्यासाठी ब्रदर मेघनाथ पवार, जे जेम्स या संघटनेचे, या ऑर्गनायझेशनचे एक महाराष्ट्रातील प्रमुख नेते आहेत. लव्हाळा डिस्ट्रिक्ट कोल्हापूर या ठिकाणी जेम्सचं फार सुंदर ट्रेनिंग सेंटर आहे, त्याचे ते मुख्य आहेत. आणि त्या ठिकाणी मला जाण्याचा प्रसंग मिळाला, संधी मिळाली आणि अतिशय सुंदर सेवा त्या ठिकाणी ब्रदर मेघनाथ पवार यांच्या पुढारीपणाखाली चालू आहे. त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. आणि आज प्रभूचं वचन ते आपल्याकडे आणणार आहेत. पूर्णवेळ सेवेमध्ये येण्या अगोदर ते शिक्षक होते आणि त्यांना आजही कोल्हापूर भागामध्ये जे ओळखतात ते त्यांना गुरुजी म्हणतात. तर हे गुरुजी आज आपल्याला प्रभूचा संदेश आणणार आहेत आणि त्यांच्यासाठी आपण प्रभूला धन्यवाद देऊया, प्रार्थना करूया. त्यांना, त्यांच्या कुटुंबाला, त्यांची पत्नी, त्यांची 2 मुलं यांना प्रभूने आशीर्वादित करावं आणि या परिवाराचा उपयोग प्रभूच्या महान सेवेमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर प्रभूने करून घ्यावा, ही आमची त्यांच्यासाठी प्रार्थना आहे.
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान आणि मधुर नावामध्ये मी तुम्हा सर्वांना अभिवादन करतो. मला अत्यंत आनंद होत आहे की अनुग्रह प्रेयर फेलोशिपमध्ये सहभागी होऊन तुम्हा सर्वांच्या सोबत देवाच्या वचनाचं अध्ययन करण्यासाठी, अध्यापन करण्यासाठी देवानं दिलेल्या या संधीबद्दल मी देवाला धन्यवाद देतो आणि देवाचा आभार मानतो. आज जो शास्त्रभाग आपण वाचला तो योहान कृतसुवर्तमान याचा 20वा अध्याय आणि 11 ते 18 वचन आपण वाचली. आणि त्यामध्ये 16व्या वचनामध्ये आपण असं वाचलं की मरियेनं प्रभू येशू ख्रिस्ताला हाक मारली आणि ती म्हणाली रबुनी. आणि रबुनी या शब्दाचा जो अर्थ आहे त्यावरती आज थोडा वेळ आपण मनन करू आणि त्यानंतर मग आपण विशेष करून आज जो शिक्षक दिन आपण साजरा करीत आहोत आणि या शिक्षक दिनानिमित्त एका महान अशा शिक्षकाबद्दल आपण शिकणार आहोत. आणि आपणा सर्वांना माहीत आहे की हा महान असा शिक्षक आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून रबुनी या शब्दाच्या अगोदरचा एक शब्द आहे रबाई. आणि खास करून यहुदी लोक त्यांच्या धार्मिक पुढाऱ्यांसाठी आणि जे त्यांचे शिक्षक आहेत, टीचर्स आहेत, त्यांच्यासाठी रबाई हा आदरार्थी शब्द ते उपयोगात आणायचे. अर्थात हे जे यहुदी लोक वापरत असलेले शब्द आहेत ते त्यांच्या योग्यतेनुसार किंवा त्यांचा जो मान सन्मान आहे त्याला अनुसरून त्यामध्ये पण ते शब्दांमध्ये थोडं एकामागून एक शब्द आदरार्थी अशा अर्थाने ते शब्द आहेत. जसं की पहिला शब्द त्यामध्ये आहे रब. आणि रब या शब्दाचा अर्थ आहे एक साधारणपणे एक मालक किंवा साधारणपणे असा एक व्यक्ती जो प्रमुख आहे. जसं की बायबलमध्ये काही नावांमध्ये आपण पाहतो एका व्यक्तीचं नाव रब शाके असं आहे. दुसऱ्या एका व्यक्तीचं नाव आपण पाहतो की त्याचं नाव आहे रब माग, म्हणजे माग लोकांचा तो प्रमुख अशा अर्थानं त्याचं नाव रब माग असं आहे. दुसरा जो शब्द आहे म्हणजे योग्यतेनुसार अजून जर जास्त योग्यतेचा व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी जो शब्द ते वापरायचे तो आहे रबाई. आणि हा जो शब्द आहे रबाई ज्याला आपण रब्बी असंही म्हणतो, आणि हा रबाई शब्द त्याचा अर्थ आहे की मास्टर किंवा माझा मालक अशा अर्थानं रबाई हा शब्द आहे. आणि त्याच्यानंतरचा जो शब्द आहे की ज्याला रब्बुनी असं म्हटलंय, आणि खऱ्या अर्थानं रब्बुनी म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम्स, ज्याला आजकालच्या दिवसामध्ये काही खेळाडूंना आणि आपापल्या क्षेत्रामध्ये ज्यांनी अत्यंत महान असं कार्य केलेलं आहे किंवा असं कार्य केलेलं आहे की ज्यांचं रेकॉर्ड कोणालाही तोडता येणार नाही, असे काही खेळाडू असतील किंवा असे काही व्यक्ती असतील या जगभरातले, त्यांच्यासाठी गोट हा शब्द वापरतात, GOAT. आणि मग ते म्हणतात की ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम्स. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं वर्णन या तीनही शब्दांमध्ये माझ्यासारख्या एका व्यक्तीला तर असं म्हणता येईल की या तीनही शब्दामध्ये त्याचं वर्णन करता येणार नाही. तो त्याहून कितीतरी अधिक महान आहे. वी आर ॲब्सोल्युटली स्पीचलेस. आम्हाला त्याच्याविषयी बोलताच येणार नाही, आम्हाला त्याचं वर्णनच करता येणार नाही, इतका तो महान आहे. परंतु मरियेनं त्याला हाक मारताना पुनरुत्थानानंतर पहिल्यांदा जेव्हा मरियेनं त्याला बोलावलं तेव्हा ती त्याला म्हणाली की रबुनी. आणि रबुनी याचा अर्थ असा आहे की माझा प्रभू, माझा मालक, माय टीचर, माय मास्टर अशा अर्थानं तिनं प्रभूला हाक मारली. अर्थात प्रभू येशू ख्रिस्त हा एक केवळ उत्तम शिक्षक नव्हे, मी असं म्हणेन की ही इज नॉट जस्ट ए बेस्ट टीचर. तो एक बेस्ट टीचर आहे, तो एक उत्तम शिक्षक आहे असं नव्हे. खरं तर प्रभू येशूच्या वेगवेगळ्या नावांबद्दल आपण बायबलमध्ये वाचतो. जसं की येशूला एका नावामध्ये असं म्हटलंय की तो उत्तम मेंढपाळ आहे. योहानाच्या 10व्या अध्यायात आपण वाचतो
की तो उत्तम मेंढपाळ आहे. परंतु उत्तम हा शब्द पण मर्यादित वाटतो मला. तो महान आहे आणि शिक्षक म्हणून जेव्हा तो आपल्या समोर आहे तेव्हा तो खरोखरच अत्यंत महान असा शिक्षक आहे. आणि म्हणून एका उत्तम शिक्षकाकडे किंवा एका महान अशा शिक्षकाकडे कोणकोणत्या प्रकारचे गुण असायला हवेत. खरं तर आपण पण अपेक्षा करतो की आपले शिक्षक असे असावे. आणि मग शिक्षकाच्या त्या स्पेलिंगवरून, जे टीचरचं स्पेलिंग आहे त्यावरून पण काही गोष्टी तुम्ही काही वेळा ऐकल्या असतील. विशेष करून शिक्षक दिनाच्या दिवशी तुम्हीही शिक्षकांच्या बद्दल काही गोष्टी आदरार्थी बोलला असाल, एखादा निबंध लिहिला असेल किंवा त्यांच्याविषयी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन तुम्ही त्यांच्याविषयी काही वक्तृत्व केलं असेल की टीचर कसा असावा. आणि मग TEACHER, मग त्यामध्ये तो टीचेबल असावा वगैरे वगैरे, त्यामध्ये जे असणारे गोष्टी आहेत. पण त्याविषयी आज मला तुमच्यासमोर बोलायचं नाही आहे. परंतु मला काही गुण आपल्या प्रभूचे तुमच्यासमोर मला मांडायचे आहेत की जे खरंच अप्रतिम असे गुण आहेत आणि ज्याचं वर्णन करण्यासाठी आपल्याजवळ शब्द नाही आहेत. पहिला एक गुण एका उत्तम शिक्षकाजवळ किंवा एका महान अशा शिक्षकाजवळ असणारा पहिला गुण जो आहे तो ज्ञानवान असावा. तो ज्ञानानं संपन्न असावा. तो ज्ञानानं पुरेपूर भरलेला असावा. आणि हे निश्चितच अभिप्रेत आहे, कारण एका शिक्षकाजवळ पुरेसं ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. जो विषय ते शिकवतात त्या विषयामध्ये ते पारंगत असले पाहिजेत, त्या विषयामध्ये ते निष्णात असले पाहिजेत. आणि ती खरं तर आपणा सर्वांची पण अशीच अपेक्षा असते. येशूच्या जीवनाकडे जेव्हा आपण पाहतो तो खरोखरच ज्ञानानं परिपूर्ण आणि भरलेला असा होता. आणि त्याच्या बालपणाकडे जेव्हा आपण पाहतो जेव्हा तो 12 वर्ष वयाचा होता, आणि आपणा सर्वांनाच ही घटना चांगल्या रीतीनं माहीत आहे की तो 12 वर्ष वयाचा असताना तो मंदिरामध्ये पाठीमागं राहिला आणि त्याचे आई वडील काही अंतर चालून पुढे निघून गेले. पण ते त्याचा शोध करीत 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 पुन्हा यरुशलेममध्ये जेव्हा मंदिरात परत आले तेव्हा त्यांना तो मंदिरातच आढळला. आणि जेव्हा तो आढळला तेव्हा त्याच्याविषयी असं लिहिलं आहे, आपण हे वाचू शकतो. लूका वर्तमान याचा 2रा अध्याय आणि 46 आणि 47 वचनामध्ये त्याविषयी लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. मग असे झाले की 3 दिवसानंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यास प्रश्न करताना सापडला. त्याचे बोलणे जे ऐकत होते ते सर्व त्याच्या बुद्धीवरून व उत्तरावरून थक्क झाले. आणि पुढे याच अध्यायामध्ये 51 आणि 52 वचनामध्ये असं लिहिलंय, मग तो त्यांच्याबरोबर खाली नासरेतास गेला आणि त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेविल्या. येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत गेला. आम्हाला इथे दिसतंय की प्रभू येशू ख्रिस्त अगदी बालपणापासून आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत तर राहिलाच, परंतु त्याचबरोबर तो ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या आणि माणसांच्या कृपेमध्ये तो वाढत वाढत गेला. तो अतिशय ज्ञानानं संपन्न असा होता. हे अनेक उदाहरणावरून आपल्याला सांगता येईल. एका छोट्या घटनेमध्ये पण याच गोष्टी आपल्याला दिसून येतात की जेव्हा तो सभास्थानामध्ये गेलेला होता आणि त्यावेळेला त्याला यशाया संदेशाचा ग्रंथ वाचनावयास देण्यात आला, तेव्हा आपण वाचतो लूका वर्तमानाच्या 4थ्या अध्यायामध्ये आणि 16 आणि 17 वचनामध्ये असं लिहिलं आहे, मग ज्या नासरेतात तो लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बात दिवशी सभास्थानात जाऊन वाचावयास उभा राहिला. तेव्हा यशाया संदेशाचा ग्रंथपट त्याला देण्यात आला
त्याने तो उलगडून जे स्थळ काढिले त्यात असे लिहिले आहे. या घटनेमध्ये असं दिसतंय की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा सभास्थानामध्ये जाऊन उभा राहिला आणि त्याला एक ग्रंथपट, यशया संदेश त्याचा ग्रंथपट वाचावयास देण्यात आला. खरं तर त्या काळामध्ये, प्रभू येशूच्या काळामध्ये हे जे ग्रंथपट होते ते खूप लांब अशा त्या गुंडाळ्या असायच्या. आणि मग त्यावेळेला आत्ताच्या काळात जसे आपल्याकडं प्रत्येक पुस्तकाचे अध्यायात रूपांतरण करण्यात आले, वचनांमध्ये रूपांतरण करण्यात आले, हे साधारण 12व्या आणि 14व्या शतकामध्ये काही लोकांनी आपल्या सुविधेसाठी हे केलेलं आहे की इतकं मोठं पुस्तक आपल्याला लक्षात ठेवणं सोपं नाही आहे, म्हणून त्याचे अध्याय म्हणून त्यांनी बनवले आणि त्यानंतर त्याचे वचनांमध्ये पण रूपांतरण केलं. पण येशूच्या काळामध्ये हे नव्हतं. एक खूप लांबलचक गुंडाळी असेल. यशयाच्या ग्रंथामध्ये आपल्याला माहित आहे की 66 इतके अध्याय आहेत आणि एक खूपच लांब असणारी अशी ही गुंडाळी त्यानं जेव्हा उघडली तेव्हा अगदी त्याच्यासाठी लिहिलेलं वचन, तंतोतंत त्याच्यासाठी असणारं वचन हे त्यानं उलगडलं आणि स्वतःबद्दल काय लिहिलंय त्याविषयी तो वाचू लागला. म्हणजेच याचा अर्थ असा दिसून येतो, आपल्याला समजतं की येशू ख्रिस्त अगदी बालपणापासून देवाच्या वचनामध्ये अत्यंत पारंगत होता आणि तो ज्ञानाने इतका संपन्न होता, त्याला तिथं उशीर लागला नाही ते शोधण्यासाठी. अध्याय नव्हते, वचनं पण नव्हती, पण जिथं त्याच्याविषयी लिहिले एक्झॅक्टली त्यानं तोच शास्त्रभाग काढला आणि तो सभास्थानात तो शास्त्रभाग त्यानं वाचला. त्यावरून हे दिसून येतंय की तो अगदी बालपणापासून देवाच्या वचनामध्ये चिंब भिजलेला होता. ब्रदर आर स्टॅनली हे देवाचे सेवक आम्हाला उत्साहित करताना म्हणतात, यू मस्ट बी सोक्ड इन टू द वर्ड ऑफ गॉड. तुम्ही देवाच्या वचनामध्ये चिंब भिजलेले असावे. आणि खरंच मला माहित नाही, मी बऱ्याच ठिकाणी वचन सांगण्यासाठी गेल्यानंतर मी लोकांना आवर्जून विचारतो की तुम्ही संपूर्ण बायबल, संपूर्ण पवित्र शास्त्र एकदा तरी आयुष्यात एकदा तरी तुम्ही वाचले आहे का? आणि बऱ्याचशा चर्चेसमध्ये मला असं आढळून आलं की तिथे येणारे लोक, काही लोक 10 वर्षे येत आहेत, 15 वर्षे येत आहेत, काही जण 25-30 वर्षे येत आहेत. पण त्यात अनेक लोक असे आहेत की ज्यांनी संपूर्ण पवित्र बायबल आपल्या आयुष्यात एकदाही वाचलेलं नाही. मी एक साक्ष म्हणून अत्यंत नम्र अंतकरणानं तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला उत्साहित करण्यासाठी सांगू इच्छितो की जरूर मी एका हिंदू पार्श्वभूमीतून आलेलो आहे, एका विदर्भी परिवारातून आलेलो आहे. परंतु जेव्हा मला ख्रिस्त कळाला 1995 साली, त्यानंतर तेव्हापासून ते आत्तापर्यंत मी अनेक वेळा बायबल वाचलेला आहे देवाच्या दयेनं आणि कृपेनं. आणि आता रिसेंटली 4 ऑगस्टला मी 38 वेळा बायबल वाचून पूर्ण केलेलं आहे. आणि अगदी आताच मी 39व्या वेळेस बायबल वाचन सुरू केलेलं आहे. मला तुम्हाला सांगू द्या की खरंच तुम्ही आणि मी देवाच्या वचनामध्ये आपण चिंब भिजलेले असावं. आपलं मुख उघडल्यानंतर त्यातून देवाची वचनं बाहेर पडावी. हा जो उत्तम आणि महान असा शिक्षक आहे प्रभू येशू ख्रिस्त, संपूर्ण पवित्र बायबल त्याला मुखद्गत आहे, किंबहुना तोच देव आहे ज्यानं हे पवित्र बायबल तुमच्या आणि माझ्यासाठी दिलेलं आहे. आणि म्हणून तो ज्ञानानं अतिशय संपन्न होता, पुरेपूर भरलेला होता. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की जर आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. आणि त्याचा अर्थ असा आहे की जर शिक्षकाजवळच ज्ञान नसेल तर तो शिक्षक विद्यार्थ्यांना काय ज्ञान देणार, तो विद्यार्थ्यांना काय शिकवणार. मी स्वतः एक शिक्षकाचं काम केलेलं आहे. गव्हर्नमेंट स्कूल टीचर म्हणून मी काम केलेलं आहे आणि प्राथमिक शिक्षक म्हणून मी 12 वर्ष मी नोकरी केलेली आहे. त्या कालावधीमध्ये पण मला काही अनुभव आले. आणि एक घटना मला आठवते की शाहूवाडी तालुक्यातील एका शाळेमध्ये अधिकारी लोक तपासणीसाठी आले होते आणि तिथं असणारा तो शिक्षक
मग एकच शिक्षक तिथं त्या दिवशी उपस्थित होता आणि मग हे अधिकारी आले आणि मुलांना त्यांनी प्रश्न विचारले आणि मग प्रश्न विचारता विचारता अधिकारी म्हणाले की एका मुलाला म्हटलं की तू राष्ट्रगीत म्हणून दाखव आपल्या देशाचं, जनगण मन. तर त्याला ते म्हणता येईना, त्याला काहीच समजत नव्हतं. मग त्यांनी दुसऱ्याला विचारलं, संपूर्ण वर्गातल्या मुलांना विचारलं, पण कोणालाच म्हणता येत नव्हतं. शेवटी त्यांना असं वाटून त्यांनी म्हटलं की या शिक्षकाला तरी ते म्हणायला सांगावं, म्हणून त्यांनी शिक्षकाला म्हणायला सांगितलं. तर आश्चर्याची बाब अशी होती की त्या शिक्षकालाही राष्ट्रगीत येत नव्हतं. आणि मला आश्चर्य वाटते की खरोखरच एक शिक्षक अतिशय ज्ञानानं संपन्न असावा. त्याच्या आतमध्ये जर ते ज्ञान असेल तर तो इतरांना ते देऊ शकतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल मला असं म्हणता येईल की ना केवळ तो ज्ञानानं भरलेला होता, पण खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर तोच ज्ञान होता. जसं आपण वाचतो योहानाच्या 1 अध्यायाच्या 1 वचनामध्ये असं लिहिलंय की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्दच देव होता. आणि म्हणून तशाच प्रकारे मी असं म्हणेन की हा जो शब्द जो देव होता त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त हा अगदी प्रारंभापासून तोच ज्ञान आहे, तोच सर्व ज्ञानाचा उगम आहे. योबाच्या पुस्तकात, नीतिसूत्रांच्या पुस्तकात आणि वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आपण हे पाहू शकतो की खरोखरच आपला देव हा केवळ ज्ञान देणारा नव्हे, तर ज्ञानाचं उगमस्थानच तो आहे आणि स्वतः तोच ज्ञान आहे. आणि म्हणून एका शिक्षकामध्ये तो ज्ञानवान असावा, तो ज्ञानानं संपन्न असावा. हा जो गुण आहे तो त्याच्यामध्ये असणं नितांत गरजेचं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये खरोखरच परिपूर्ण ज्ञानानं तो भरलेला होता हे आपल्याला दिसून येते. दुसरा एक गुण आहे शिक्षकाचा, तो शीलवान असावा. एक उत्तम चरित्र त्याच्याजवळ असावं. आणि जेव्हा आपण इब्रिलोकासपत्र याचा 4 अध्याय आणि 15व्या वचनामध्ये आपण असं वाचतो, इब्रिलोकासपत्र याचा 4 अध्याय आणि 15व्या वचनामध्ये असं लिहिलं आहे, कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्या प्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. सर्व प्रकारे प्रभू येशूला पारखण्यात आलेलं होतं, पण तो अत्यंत निष्पाप होता आणि तो निष्पाप राहिला शेवटपर्यंत. त्याच्या संपूर्ण जीवनाचा अभ्यास जेव्हा आपण करतो, नॉट ए सिंगल मिस्टेक, एकही चूक त्याच्या जीवनामध्ये आम्हाला आढळत नाही. संपूर्ण पवित्र बायबलमध्ये वेगवेगळे लोक असतील, पण त्यांच्या जीवनामध्ये उणिवा होत्या, पण केवळ आपला प्रभू येशू ख्रिस्त हा एकमेव असा आहे की ज्याचं चरित्र अत्यंत उत्तम किंबहुना महान असं चरित्र, जो त्या चारित्र्यानं आपल्या या पृथ्वीभूतलावर जो जगला. आणि म्हणून म्हणतात की जीसस नेव्हर फेल, तो कधीही चुकला नाही. तो सदैव त्याचं जे चरित्र आहे, त्याचे जे गुण आहेत ते आपण जेव्हा पाहतो तेव्हा ते खरोखरच अद्भुत आहेत, आपल्याला प्रेरणा देणारे आहेत. आजकालच्या बऱ्याचशा बायबल शिक्षक असतील किंवा प्रचारक असतील, त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला असं आढळत नाही. कारण बऱ्याचदा लोक बोलतात वेगळं आणि त्यांचं जीवन वेगळं असतं. कोणीतरी असं म्हटलंय की एक संदेष्टा आणि त्याचा संदेश हा एकच असला पाहिजे. ते 2 वेगवेगळ्या गोष्टी असता कामा नये. याचा अर्थ असा आहे की जे जीवन तो व्यक्ती जगत आहे तेच जीवन त्यानं पुळपीटवरून, व्यासपीठावरून त्यानं लोकांसमोर सांगावं. बऱ्याच वेळा लोक जीवन वेगळं जगतात आणि लोकांसमोर उभा राहिल्यानंतर ते वेगळंच बोलतात. आणि जेव्हा या 2 गोष्टी अलाईनमध्ये नसतात किंवा ह्या 2 गोष्टींचा मेळ बसत नाही, तेव्हा खूप मोठी समस्या उद्भवते. कारण अशा प्रकारे लोकांच्या जीवनामध्ये कधीच कार्य होत नाही.
कधीच त्यांचं जीवन बदललं जाणार नाही. कधीच त्यांच्या जीवनामध्ये देवाचं कार्य होताना आम्हाला दिसणार नाही. कारण हे लोक स्वतःचं जीवन वेगळं जगत आहेत आणि इतरांना वेगळं सांगत आहेत. त्यामुळं प्रभू येशूचं जीवन जर आम्ही पाहिलं तर असं म्हणता येईल, आणखी एक म्हण आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. परंतु येशूच्या बाबतीत मला हेही म्हण किंवा हे स्लोगन किंवा हे वाक्य, बोधवाक्य, मला असं वाटतं की हे उलट अर्थानं सांगावं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं म्हणतात, पण येशूच्या बाबतीत हे तसं नाही आहे. चाले तैसाच बोले त्याची वंदावी पावले. येशू स्वतः जसा चालला, त्यानं अगोदर चालून दाखवलं, त्यानं अगोदर सर्व गोष्टी करून दाखवल्या आणि त्यानंतर मग त्यानं इतरांना त्या करायला सांगितल्या. त्यामुळे खूप महान असा हा शिक्षक आहे. आणि आणखी एक गोष्ट मला प्रभू येशूमध्ये एक महान गोष्ट दिसते, ती म्हणजे तो बोलण्यात कधीच चुकला नाही. याकोबाचे पत्र याचा 3रा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये आपण असं वाचतो, कारण याकोबाचं पत्र 3रा अध्याय म्हटल्यानंतर तुमच्या लगेचच लक्षात येईल की तिथं जिभे बदललेलं आहे. आणि 8वं वचन आपण वाचणार आहोत. तिथं असं लिहिलंय, परंतु मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश करावयास समर्थ नाही. ती शांतीरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे. मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश करावयास समर्थ नाही. तर मला तुम्हाला सांगू द्या, एक जण आहे, प्रभू येशू ख्रिस्त, आपला प्रभू येशू ख्रिस्त, ज्यानं ना केवळ सैतानावर विजय मिळवला, त्यानं जगावर विजय मिळवला, त्यानं पापावर विजय मिळवला आणि त्यानं सर्वच गोष्टींवरती त्यानं विजय मिळवला. त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट माझ्या दृष्टिकोनातून आहे, त्यानं जिभेवर पण विजय मिळवला. जिभेला आपल्या नियंत्रणामध्ये त्यानं ठेवलं. कधीच बोलण्यामध्ये तो चुकला नाही. आणि त्यानं जे काही शब्द बोलले, जिथं बोलायला हवं तिथं तो जरूर बोलला. जिथं गप्प राहायला हवं तिथं तो गप्पच राहिला. आणि म्हणून त्याच्याविषयी साक्ष देताना असं म्हटलंय, वधावयास नेत असलेल्या मेंढराप्रमाणे तो त्यांच्या पुढे गप्प राहिला. खरंच काही वेळा येशू गप्प राहिला, पण काही वेळा मात्र तो अतिशय आक्रमक दिसतो आपल्याला. काही वेळा तो आवेशानं भरलेला होता. जेव्हा मंदिरामध्ये त्याला सर्व प्रकारचे घाण आढळली, एका अर्थानं तिथले लोक त्यांनी व्यापार मांडलेला होता आणि त्या ठिकाणी जनावरं आणून ठेवलेली होती. आपण वाचतो या सगळ्या गोष्टी. आणि देवाच्या पवित्र मंदिराची जणू काही त्यांनी लुटारूंची गुहा करून ठेवलेली होती. त्यावेळेला येशू आत आल्यानंतर आवेशानं तो पेटून उठला आणि त्यानं हातामध्ये एक कोरडा किंवा चाबूक घेऊन मंदिरातून सर्वांना हाकलून लावलं असं आपण पाहतो. आणि त्या ठिकाणी असलेल्या सराफांचे चौरंग त्याने पालते केले आणि त्याचे शब्दही खूप कडक आणि धारदार होते. इव्हन शास्त्री पुरुषांचा निषेध करताना पण आपण वाचतो, तो म्हणतो, अहो शास्त्र्यानो, पुरुषांनो, ढोंग्यानो, तुमची केवढी दुर्दशा होणार. जाता जाता मला तुम्हाला सांगू द्या, देवाला ढोंगी लोकांचा खूप तिटकार आहे. आणि तो कधीच असं म्हटला नाही, अहो पाप्यानो, अहो वेश्यास्त्रियानो, किंवा अहो जकातदारानो, अहो व्यभिचाऱ्यानो. हे सगळे लोक त्याच्या अवतीभोवती असायचे. तो त्यांच्या घरी जायचा, तो त्यांच्या सोबत असायचा, कारण तो पाप्यांना तारावयास आला, तो पाप्यांना वाचवावयास आला. परंतु तो कधीच असं बोलला नाही की अहो पाप्यांनो, अहो जकातदारानो, अहो कसबिनीनो वगैरे वगैरे. तो कधीच बोलला नाही. पण तो हे वाक्य मात्र बोलला की अहो शास्त्र्यानो, पुरुषांनो, ढोंग्यानो, तुमची केवढी दुर्दशा होणार. त्याच्या शब्दामध्ये खूपच धार होती. काही वेळा तो अत्यंत कडक बोलला. एक शिक्षक अत्यंत कडक बोलणारा असतो. तो सच्चाईनं शिक्षकाचं काम करणारा आहे. तो निश्चितच कडक बोलणारा असतो. तो शिस्तबद्ध पण असतो. ऍट द सेम टाइम आपण पाहतो की जेव्हा हेरोद आणि पिलात यांच्या समोर त्याला नेण्यात आलं आणि त्याला प्रश्न विचारण्यात आले की तू
देवाचा पुत्र आहेस काय? येशू अत्यंत ज्ञान वापरून त्या ठिकाणी उत्तर देतो, आपण म्हणता तसेच. कारण आता त्याला नाही म्हणता येत नव्हतं, कारण तो देवाचा पुत्र आहे. आणि त्याला होईही म्हणता येत नव्हतं, कारण तो जर म्हटला की मी देवाचा पुत्र आहे तर तीच गोष्ट त्यांच्यासाठी एकदम समस्या होती. ते लोक त्याच ठिकाणी त्याला कदाचित मारण्यासाठी, त्यांनी दोंडमार करून त्याला ठार करण्यासाठी प्रयत्न केला असता. परंतु ज्या ज्या वेळेला त्याला विचारण्यात आलं त्या वेळेला त्यानं अत्यंत ज्ञान वापरून सुज्ञतेनं उत्तर दिलं. काही ठिकाणी त्याला उत्तर देणं शक्य नव्हतं, त्या ठिकाणी तो गप्प राहिला. हेरोद त्याला अनेक प्रश्न विचारत होता. तू राजा आहेस काय? तू यहुद्यांचा राजा आहेस काय? आणि तू देवाचा पुत्र आहेस काय? वगैरे वगैरे. येशू गप्प राहिला. त्यानं आपलं तोंड सुद्धा उघडलं नाही. आपल्या जीवनभरात तो कधीही एकही शब्द बोलायला चुकला नाही. पण मला माहित नाही की या पृथ्वी भूतलावर असा कोण शिक्षक अस्तित्वात असेल का? मीही शिक्षकाचं काम केले. मी अनेक वेळा बोलण्यामध्ये चुकलो. आणि जगभरातले शिक्षक असतील किंवा कोणीही ज्ञानी लोक असतील, एकही व्यक्ती या पृथ्वीवरती नाही आहे की जो कधीच बोलण्यात चुकला नाही. प्रत्येक मनुष्य बोलण्यात चुकतो. आपणही सर्वजण चुकलेलो आहोत. परंतु आपला प्रभू येशू ख्रिस्त मात्र बोलण्यात कधीही चुकला नाही. तो अत्यंत शीलवान, अत्यंत उत्तम असं चरित्र असणारा, कॅरेक्टर असणारा असा व्यक्ती होता आणि आहे. आणि आपल्यासाठी एक महान असा शिक्षक म्हणून तो आला. नंबर 3, एक उत्तम शिक्षक, एक महान असा शिक्षक हा गुणवान असावा, चांगल्या गुणांनी तो भरलेला असावा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा ना केवळ शिक्षक म्हणून त्यानं बोध केला, लोकांना केवळ प्रवचन दिलं किंवा लोकांना केवळ उपदेश केला असं नव्हे. जरूर आपण वाचतो की त्यानं डोंगरावरील प्रवचन दिलं. मत्तेकृतचे वर्तमान 5, 6, 7 मध्ये आपण वाचतो. आणि त्यानं बऱ्याच ठिकाणी उपदेश केले, त्यानं बऱ्याच ठिकाणी दाखले सांगितले, त्यानं बऱ्याच ठिकाणी अनेक वेगवेगळी उदाहरणं दिली, अनेक घटना त्यानं सांगितल्या. त्या सगळ्यातून त्यानं लोकांना उत्तम शिक्षण दिलं. परंतु त्यानं आपल्या स्वतःच्या जीवनातून जे त्याचा त्याग आणि समर्पण आहे ते त्यानं दाखवून दिले. मला आश्चर्य वाटते येशू ख्रिस्ताच्या जीवनावर अभ्यास करताना. एक ठिकाणी त्याला आपल्या शिष्यांना विश्वासाचा धडा शिकवायचा होता. आणि आपण वाचतो, आपल्या सर्वांना ही घटना ठाऊक आहे की एक अंजिराचं झाड आहे आणि त्या झाडावरती काहीतरी खावयास मिळेल म्हणून, कारण असं लिहिलंय तिथं की येशूला भूक लागली आणि त्या झाडाजवळ तो गेला आणि काहीतरी खावयास मिळेल म्हणून त्यानं पाहिलं. पण त्या झाडावर पानांशिवाय त्याला काही आढळलं नाही. आणि तो असं बोलला की यापुढे तुझे फळ कोणीही न खाव. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी येशू आणि त्याचे शिष्य येत असताना त्यांनी पाहिलं तर ते झाड अगदी मुळापासून वाळून गेलेलं दिसून आलं. आणि मग पेत्र म्हणतो की प्रभूजी, ज्या झाडाला काल तुम्ही शाप दिला ते वाळून गेलं आहे. आणि येशूने मग उत्तर दिलं की मी तुम्हाला खचित सांगतो, जर तुमच्याजवळ मोहरीच्या दाण्या एवढा जरी विश्वास असेल आणि तुम्ही या डोंगराला जाऊन समुद्रात पड असं म्हटलं तरी तसं होईल. म्हणजे विश्वासाचा एक धडा शिकवण्यासाठी एका झाडाला मरावं लागलं किंवा एका झाडाला शापित व्हावं लागलं. दुसऱ्या एका घटनेत पण असंच आहे की जिथं गरसेकराच्या प्रदेशामध्ये एक भूतग्रस्त आढळला. आणि त्या भूतग्रस्ताच्या बाबतीत आपण असं वाचतो की येशूने त्याला विचारलं की तू कोण आहे, तुझं नाव काय म्हणून. तर तो म्हणतो सैन्य. कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भूत होती आणि त्याची अवस्था इतकी बेकार होती. आपण वाचतो पवित्र बायबलमध्ये की स्वतःचं अंग तो दगडाने ठेचून घ्यायचा. मोठमोठ्या साखळदंडाने त्याला बांधलं तर त्यामध्ये तो राहून म्हणजे त्या साखळ्या तो तोडून टाकायचा. आणि असंही वाचतो आपण की पुष्कळ दिवस तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता. अशा भयंकर अवस्थेत असलेल्या मनुष्याला त्या बंधनातून सोडवण्याची येशूची इच्छा होती. आणि म्हणून येशूने त्याला विचारलं की तू कोण आहेस, तुझं नाव काय. तो म्हणतो सैन्य. कारण त्याच्यात पुष्कळ भूत होती
आणि सैन्य हे एका अर्थानं जर आपण पाहिलं तर त्याला तुकडी असं म्हटलंय, बटालियन. आणि मग येशूनं त्या घटनेमध्ये तिथं त्या मनुष्यानं संभाषण केलं. अर्थात त्या दुष्टात्म्याने येशू बरोबर संभाषण करून त्याला विनंती केली आणि ते म्हणाले की आम्हाला आघात कुपात जाण्याची आज्ञा देऊ नको, तर तू काय कर, आम्हाला डुकरांचा कळप त्या ठिकाणी चरत होता, त्यामध्ये जाण्याची तू आम्हाला आज्ञा दे म्हणून त्यानं सांगितलं. आणि मग येशूनं आज्ञा दिली आणि ते दुष्टात्मे त्या डुकरांमध्ये गेले. तर या दोन्ही घटनांमध्ये आपण असं पाहतो की आपल्या शिष्यांना एक धडा शिकवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला झालेलं नुकसान सोसावं लागलं, ज्यामध्ये एका झाडाचं नुकसान झालं, त्याचबरोबर या डुकरांचं पण नुकसान झालं. परंतु आपल्या शिष्यांना एक धडा शिकवणं हे नितांत गरजेचं असल्यामुळं हे नुकसान त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसतं. पण याहूनही अधिक हा जो उत्तम आणि महान असा शिक्षक आहे प्रभू येशू ख्रिस्त, त्यानं जो शेवटचा धडा आपल्या शिष्यांना शिकवला तो प्रीतीविषयीचा धडा आहे. आणि तो धडा शिकवताना येशूनं अन्य कोणाचं नुकसान नव्हे, पण स्वतःचा प्राण, स्वतःचं परमपवित्र रक्त सांडून, स्वतःचा प्राण अर्पण करून त्यांना शेवटचा धडा शिकवला आपल्या शिष्यांना. आणि तो शेवटचा धडा प्रीतीचा धडा आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि म्हणून इब्रिलोकासपत्राच्या 9 अध्याय आणि 12व्या वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो की आणि बकरे व वासरे यांचे नव्हे, तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळविली. प्रभू येशू ख्रिस्त हा असा एक याजक किंवा अशा प्रकारचा एक प्रमुख याजक झाला की ज्यानं अन्य याजकांप्रमाणे नव्हे, अन्य याजक लोक काय करत असायचे की बकऱ्याचं किंवा अन्य कोणत्याही प्राण्याचं रक्त घेऊन ते परमपवित्र स्थानात जात असायचे आणि लोकांच्या पापाचं प्रायश्चित्त ते त्या ठिकाणी करायचे. पण येशू ख्रिस्त असा एक याजक आहे ज्यानं स्वतःचं परमपवित्र रक्त त्या पात्रामध्ये घेऊन तो परमपवित्र स्थानामध्ये गेला आणि एकदाच त्यानं अर्पण केलं आणि सार्वकालिक मुक्ती मिळवली. असा कोण शिक्षक आहे की स्वतःचं बलिदान देऊन आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या शिष्यांना जो धडा शिकवेल? हा महान असा शिक्षक आहे ज्यानं हे प्रॅक्टिकल, ज्यानं हे प्रात्यक्षिक स्वतःचं रक्त सांडून, स्वतःचा प्राण देऊन आपल्यासाठी केलेला आहे. आणि म्हणून या गुरुची, या महान अशा गुरुची आपल्या शिष्यांकडून, आपल्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षा आहे. आणि तो काय अपेक्षा करतो की जशी त्यानं आमच्यावर प्रीती केली तशी आम्हीही त्याच्यावरती प्रीती करावी. आणि म्हणून योहानाच्या अखेरच्या अध्यायामध्ये जेव्हा तो पेत्राशी बोलत आहे त्यावेळेला त्यानं पेत्राला विचारलं, योहानाच्या पुत्रा शिमोना, काय तू या सर्वांपेक्षा अधिक माझ्यावर प्रीती करतोस काय? पेत्रानं म्हटलं, होय प्रभूजी, मी आपणावर प्रीती करतो. येशूनं म्हटलं, माझी कोंबकरं चाल. पुन्हा तोच प्रश्न विचारला, योहानाच्या पुत्रा शिमोना, या सर्वांहून अधिक तू माझ्यावर प्रीती करतोस काय? पेत्रानं म्हटलं की होय प्रभूजी, मी आपणावर प्रेम करतो. प्रभूनं म्हटलं, माझी मेंढरं पाळ. आणि तिसऱ्यांदा येशूनं तोच प्रश्न विचारला की योहानाच्या पुत्रा शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? 3 वेळा हा प्रश्न विचारला म्हणून पेत्राला खूप वाईट वाटलं. परंतु शेवटी त्यानं दुःखानं त्यानं म्हटलं की होय प्रभूजी, आपणाला ठाऊक आहे की मी आपणावर प्रीती करतो. येशूनं त्याला म्हटलं, माझी कोकरं पाळ. 3 वेळा येशूनं त्याला विचारलं, डू यू लव्ह मी? आणि तो म्हणतो, येस लॉर्ड, आय लव्ह यू. जेव्हा जनरली हा शब्द लोक वापरतात, आय लव्ह यू, तेव्हा समोरची व्यक्ती प्रतिसाद देताना म्हणते, आय लव्ह यू टू. खरं तर अपेक्षा होती की येशूनं पण असंच म्हणावं. पेत्र म्हणतो की आय लव्ह यू लॉर्ड, तेव्हा येशूनं म्हणावं की आय लव्ह यू टू. परंतु येशूनं तसं म्हटलं नाही. येशू म्हणतो, इफ यू लव्ह मी
देन डू समथिंग फॉर मी. जर तू माझ्यावर प्रीती करतोस तर माझ्यासाठी काहीतरी कर. माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, आज देवाचा सेवक या नात्यानं मला तुम्हाला सर्वांना उत्साहित करू द्या की आम्ही देवासाठी काहीतरी करावं. कारण पहिले योहानाचं पत्र याचा 3रा अध्याय आणि 18व्या वचनामध्ये असं लिहिलं आहे की मुलांनो, केवळ शब्दाने किंवा जिभेने नव्हे तर सत्यानं आणि कृतीनं आपण प्रीती केली पाहिजे. माझ्या स्वतःच्या जीवनातून आणि छोट्याशा साक्षीतून मी तुम्हाला उत्साहित करण्याचा प्रयत्न करेन की मी सुद्धा एक प्राथमिक शिक्षक म्हणून, एक गव्हर्नमेंट स्कूल टीचर म्हणून 1995 मध्ये मी आता जिथं आहे त्या शाहूवाडी तालुक्यामध्ये मी नोकरीस लागलो आणि 2002 मध्ये मला एक पुरस्कार पण मिळाला. ज्या शाळेमध्ये मी शिक्षकाचं काम करीत होतो त्या शाळेला महाराष्ट्रात राबवण्यात आलेल्या एका विशेष उपक्रमामध्ये आणि राबवलेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला. आणि त्या तत्कालीन जे CO साहेब होते त्यांनी आमचा उत्कृष्ट कामासाठी उत्कृष्ट शिक्षक म्हणून आमचा सन्मान केला, एक बेस्ट टीचर अवॉर्ड. परंतु ते मिळाल्यानंतर सुद्धा 2003 मध्ये देवानं मला एक दर्शन दिलं होतं बायबल कॉलेज विषयी आणि ते दर्शन पूर्ण करण्यासाठी 2003 मध्ये आम्ही सुरुवात केली. आणि त्यानंतर 2003 मध्ये आमच्याकडे केवळ 8 विद्यार्थी होते, पण हळूवारपणे वाढत गेले आणि आता स्वतःचं एक बायबल कॉलेज लवाळा या ठिकाणी आहे. आणि आतापर्यंत झालेल्या 37 बॅचेसमध्ये हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलं वेगवेगळ्या कोर्सेसच्या द्वारा. त्याबद्दल मी देवाला कोटी कोटी धन्यवाद देतो. 2007 पर्यंत मी शिक्षकाचं काम केलं आणि मी देवाची सेवाही करत होतो पार्ट टाइम. परंतु वेळ आल्यानंतर देवाने मला सांगितलं की तू आता आपली नोकरी सोड. मी ती नोकरी सोडली आणि त्यानंतर मी आतापर्यंत 2024 अखेर देवाची सेवा करत आहे. मी देवाचा उपकार मानतो की एक छोटासा त्याग मला माझ्या प्रभूसाठी करता आला की माझी सरकारी नोकरी सोडणं आणि देवाची सेवा करणं. जरूर हे खूप कठीण आहे. मी, माझा परिवार, माझी लेकरं आम्ही खूप वेदनांमधून गेलो. अनेक वेळा आर्थिक समस्येमधून खूप गेलो, कारण बाळकांना असलेला सपोर्ट तुम्हाला माहीत आहे. परंतु ते सगळं सहन करण्यास देवानं कृपा पुरवली आणि आजपर्यंत देवानं आम्हाला स्थिर राखलेला आहे, दृढ केलेला आहे. त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. 2010 मध्ये पण माझ्या जीवनात आणखी एक घटना घडली. ज्या चर्चमध्ये आम्ही आराधना करीत होतो त्या ठिकाणी काही हिंदुत्ववादी संघटनांनी येऊन आमच्यावर हल्ला केला आणि त्यामध्ये माझा एक कान, ज्यावरती लोकांनी मारहाण केल्यामुळं हा कान पूर्णपणे डॅमेज झाला. नंतर ऑपरेशन केलं परंतु ते सक्सेस इतकं झालं नाही आणि त्यामध्ये 70% माझी ऐकण्याची क्षमता मला गमवावी लागली. एक दिवस मी बाथरूममध्ये बसलो असताना रडत होतो आणि मी म्हणालो की स्वतःवर दया दाखवून मी रडलो आणि मी म्हटलं की प्रभू, या कानाने मी ऐकून तुझं भाषांतर करीत होतो, मला चांगलं ऐकता येत होतं, पण आता मला ऐकता येत नाही. तुझ्यासाठी, तुझ्या सेवा कार्यासाठी माझा एक कान गेला. हळुवारपणे मी प्रभूचा आवाज ऐकला, माझ्या मुला, तुला अनंत काळचं जीवन मिळावं म्हणून, तुला सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून माझ्या मुलाचा काल्वरीच्या क्रूसावर प्राण गेला. जेव्हा हे वाक्य मी ऐकलं तेव्हा पुन्हा एकदा गुडघ्यावर आलो, पुन्हा एकदा रडून मी माझं समर्पण देवाला केलं आणि मी म्हटलं की देवा, आता केवळ कानच नाही, मी माझी मान पण द्यायला तयार आहे. देवाच्या राज्यासाठी गरज आहे समर्पित लोकांची, गरज आहे अशा लोकांची जे आपलं जीवन देवाच्या वेदीवर अर्पण करतील आणि केवळ आय लव्ह यू असं मुखानं म्हणणार नाही. पुष्कळदा तुम्ही आराधना करताना देवाला म्हटलं असेल आय लव्ह यू लॉर्ड, पण तो म्हणतो इफ यू लव्ह मी देन डू समथिंग फॉर मी. आज मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छितो, आव्हान करू इच्छितो की जर खऱ्या अर्थानं तुम्ही देवावर प्रीती करता देन डू समथिंग फॉर गॉड. देवासाठी काहीतरी करा. हे जीवन एकदाच आहे. मनुष्याला एकदाच जन्म, एकदाच मृत्यू आणि त्यानंतर त्यांचा सार्वकालिकरित्या न्याय होणार आहे. न्यायासनासमोर आम्ही उभा राहिल्यानंतर आम्हाला जर लाज वाटू नये असं आपल्याला वाटत असेल तर देवाच्या प्रियजनांनो, मी तुम्हाला उत्तेजन देतो, उत्साहित करतो, डू समथिंग फॉर गॉड. आज या शिक्षक दिनाच्या विशेष सभेमध्ये मी पुन्हा एकदा
तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि देवबापाला धन्यवाद देतो की ही संधी देवाने मला दिल्याबद्दल. आणि परमेश्वर करो तुम्हा सर्वांना या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू सो मच. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज आम्हा सर्वांना तुझ्या नावामध्ये तू एकत्र आणलंस. तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. प्रभू, तुझं जिवंत पवित्र वचन आज तुझ्या दासाच्या द्वारे आमच्याकडे आलं आहे, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, जो संदेश आज आम्ही ऐकला आहे त्यावर आम्ही मनन करावं, आम्ही त्याचं पालन करावं, यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. प्रभू, आज आमच्यामध्ये कोणी दुःखी आहेत, निराश आहेत, संकटात आहेत, त्रासात आहेत, त्या सर्वांची आम्ही आठवण करतो. आम्ही तुला विनंती करतो प्रभू, आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. तुझी कृपा, तुझी शांती त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभव असेव दे. आज आम्ही विशेष रीतीने मणिपूर या ठिकाणी अनेक ख्रिस्ती लोकांवर, कुकी जमातीवर जे हल्ले होत आहेत, त्यांचा जो छळ केला जात आहे, प्रभू त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. प्रभू, या लोकांचं संरक्षण कर, त्यांना सुरक्षित ठेव, त्यांची तू काळजी घे. त्याचप्रकारे इस्रायल, पॅलेस्टाईन, युक्रेन आणि इतर अनेक भागामध्ये जे युद्ध चालू आहे प्रभू, आम्ही तुला विनंती करतो, त्या ठिकाणी तुझी शांती तू प्रस्थापित कर, सर्व लोकांचं संरक्षण कर आणि त्यांना तू सुरक्षित ठेव. महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये अनेक ठिकाणी पावसामुळे जो काही विध्वंस होत आहे, पिकांचा नाश होत आहे, संपत्तीचा नाश होत आहे, अनेक लोक वाहून गेले आहेत. प्रभू, आम्ही तुला विनंती करतो, तू दया कर, कृपा कर, लोकांचं संरक्षण कर. या भयंकर नैसर्गिक आपत्तीमध्ये प्रभू तुझी कृपा तू आम्हाला दे. आणि जे सर्व पूरग्रस्त असतील, ज्यांच्यावर मोठं संकट कोसळलेलं आहे, प्रभू तू त्यांचं संरक्षण कर, त्यांची काळजी घे, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर. आमच्यामध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, प्रभू त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आजपर्यंत तू त्यांना सांभाळलंस, त्यांची काळजी घेतलीस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आम्ही प्रार्थना करतो, त्यांचं इथून पुढील आयुष्य अधिक आणि अधिक आशीर्वादित कर, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर आणि त्यांचं जीवन इतरांसाठी मोठा आशीर्वाद होऊ दे, अशी आम्ही त्याला विनंती करतो. प्रभू, या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांच्या बरोबर राहा, आम्हा सर्वांचं संरक्षण कर. तुझी कृपा, तुझी दया याचा अनुभव आम्हा सर्वांना तू येऊ दे. प्रभू, आज आमच्यामध्ये जे शिक्षक आहेत, त्या शिक्षकांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. जी सुंदर सेवा प्रभू तू आम्हाला दिलेली आहेस, त्या सेवेबद्दल आम्ही उपकार मानतो. आणि जे सर्व आमचे बंधू बहिणी या सेवेमध्ये आजपर्यंत आहेत, प्रभू आम्ही त्यांच्याबद्दल तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो, तुझ्या ज्ञानानं, तुझ्या बुद्धीनं, तुझ्या कृपेनं त्यांना तू भर आणि त्यांचं जीवन अनेकांसाठी आशीर्वादाचं होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर, त्यांचा तू सांभाळ कर आणि प्रभू तू त्यांची काळजी घे. आम्ही सर्व शिक्षकांना तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणतो ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षित नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देवी बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, हे सर्व शिक्षक वर्ग आहेत आणि देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, तवा हो
त्याला खाली तो बाप पुत्र आत्मा त्रैक्याला द्या अनंत मान आमेन. प्रियजनो, आजची उपासना तुम्हाला कशी वाटली? प्रभू तुमच्याशी बोलला, तुम्हाला आशीर्वाद मिळाला, तुम्हाला उत्तेजन मिळालं, कदाचित ताडण झालं, काय हरकत नाही. प्रभू हा आमचा उत्तम शिक्षक आहे. तो आमच्या भल्यासाठीच सर्व करतो. चला, आजच्या वचनावर असंच मनन करत राहूया. हे वचन विसरू नका आणि येणारा आठवडा इतरांसाठी आशीर्वादाचं कारण बना. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.